या प्रकल्पाबद्दल तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुमचं जर काय मत असेल तर तुम्ही इथं माझ्यासमोर मांडा, म्हणजे ती दिशा आपल्याला घ्यायला. नाही तर आपण एक दिशा घ्यायचो आणि लोक म्हणायचे नाही असं नको, असं व्हायला पाहिलं होतं, तसं नको व्हायला. म्हणजे आपली ताकद आपण एका दिशेने लावू तशी. का हो सर, बरोबर आहे का नाही? तर कोणाचं काय म्हणणं असेल तर मांडा इथं. साहेब, आम्हाला या प्रकल्पाबद्दल सांगावंसं वाटतं की मुळात आपला तालुका हा धरणग्रस्त तालुका आहे आणि धरणग्रस्त तालुका असताना या तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी भागातील बरेचशा जवळजवळ 50% जमिनी ह्या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. आणि आत्ता ज्या राहिलेल्या आहेत, म्हणजे पूर्वीच्या कुठं नदी काठाला जरा बऱ्यापैकी जमिनी होत्या, त्या पूर्ण आदिवासींच्या जमिनी आपल्या धरणग्रस्त म्हणून प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. आणि राहिलेली जी डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये आत्ता गेले 15-20 वर्षामध्ये आपल्या लोकांनी कष्ट करून मेहनत करून थोडी छोटी छोटी खासरं तयार केलेली आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या शेतावर जमिनीवर चाललेला असतो. वास्तविक ही जर जमीन आता परत गेली तर या भागामध्ये आपला आदिवासी माणूस शिल्लक राहणार नाही आणि त्यांनी त्यांची उपजीविका करायची कशी? आणि हे जे आहे हे संकट ह्या आपल्या आदिवासी लोकांवर आपल्या तालुक्यामध्ये, तुम्ही तालुक्याचं नेतृत्व पहिल्यापासून करता, तुम्हाला आस्था आहे आपल्या माणसाची, आदिवासी माणसाची. आणि तुम्ही पहिल्यापासून इतकंच नाही तर माननीय वल्लभशेठ बेनके असताना सुद्धा त्यांनी आपल्या भागामध्ये असे काही प्रकल्प होऊ दिले नाही की आदिवासी माणसाचं रक्षण आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांची धुरा आता तुमच्या खांद्यावर आलेले आहे. आता आपण जर बघतो तर अगदी हा पश्चिम पट्टा जो आहे आपल्या तालुक्याचा हा संपूर्ण तुमच्या पाठीचा आहे. परंतु जर अशी काही कामं होत असतील आणि आपला आदिवासी माणूस उद्ध्वस्त होत असेल तर हे योग्य होणार नाही. आणि हा जो प्रकल्प आहे हा अदानीचा प्रकल्प आहे, मूळचा गुजरातचा प्रकल्प आहे. तो गुजरातमध्ये काढायचा, महाराष्ट्रामध्ये याची काय गरज आहे? आणि तेव्हा तुमच्या माध्यमातून किंवा आपले जे वार्ताहर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना, माननीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय पवारताई असतील, यांना विनंती करतो आणि तुमच्या माध्यमातून असं सांगतो की हा प्रकल्प या ठिकाणी होणेच नाही, होऊ देणं नाही. आणि जर तुम्हाला विनंती करूनही तुम्ही ऐकत नसाल तर या ठिकाणी आमची सगळी माणसं एकत्र येतील, सगळ्या परिसरातील आदिवासी माणसं येतील एकत्र. तुम्हाला वल्लभ शेठच्या पाठीमागं तुम्हाला वल्लभ शेठ त्यांचं नेतृत्व करावं लागेल आणि हा प्रकल्पाला पूर्ण विरोध आम्ही करणार आहोत. विजय असो, विजय असो. तर अशा प्रकारे आम्ही आपल्याला विनंती करतो गव्हर्नमेंटला, सरकारला, की हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये. आणि तुमच्या माध्यमातून ही आमची जी काय अडचण आहे किंवा आमचं जे गारण आहे हे तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे पोचवावं अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे 21 तारखेला या ठिकाणी जी काही गव्हर्नमेंटचे अधिकारी येणार आहेत आणि ती सुनावणी वगैरे त्यांनी घेतलेली आहे तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे आम्ही तिथं उपस्थित राहू, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये सहकार्य करणार नाहीत याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. आणि जर वेळ प्रसंग आला तर आम्ही या ठिकाणी बलिदान करायला सुद्धा तयार राहू असं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या या गावात जे काही अदानी ग्रीन एनर्जी कंपनी येणार आहे त्यांना आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि हा विरोध आपला जुन्नर तालुक्याच्या जन्मभूमीवरती होत आहे. त्याच्यामुळं सर्वांनी एकत्रित यायचं, सर्वांनी विरोध करायचा. कुणीच म्हणजे असं इकडचा तिकडचा मतभेद सोडून द्यायचे आणि सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना फेटाळून लावायचे. एवढंच बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. की 21 तारखेला या ठिकाणी प्रदूषण महामंडळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागाची मीटिंग आयोजित केलेली आहे. आणि या ठिकाणी जो अदानी जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाचे दुष्परिणाम काय आहेत या संदर्भात तुमचं मत व्यक्त केलं जाणार आहे, तुमचा विचार व्यक्त केला जाणार आहे. मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा 2022मध्ये अशी श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये बरेचशा वक्त्यांनी याचा उल्लेख केला का 2022 साली या प्रकल्पाची खरी सुरुवात झालेली आहे. परंतु आता तो परिपक्व होत चाललेला आहे आणि आतापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याला उत्तरं देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि या मंडळींनी केलेलं आहे. परंतु या प्रकल्पाचंही आपल्या भागाला काय परिणाम होणार आहेत
नुसते आपल्या आदिवासी भागावर नाही तर आमदार साहेब, नाणेघाट हे महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे का तेथे सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठे होत असेल तर तो नाणेघाटामध्ये होतो. आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजित दर्जा जो दिला तो नाणेघाटाने दिला. जुन्नर तालुका पर्यटन करण्याच्या जी घोषणा झाली त्याचं केंद्रबिंदू जर कोण असेल तर तो नाणेघाट आहे. आणि या नाणेघाटाला सातवाहन कालाची जी व्यापारी मार्गाची दर्जा या ठिकाणी आहे, या सर्व संस्कृतीचा या भागामध्ये असलेल्या आदिवासी रूढी आणि परंपरा जपणाऱ्या आदिवासींचा, या भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या निसर्गाचा ऱ्हास करून या कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीवर आईबाप म्हणजे त्यांची जन्मभूमी जी आहे, माती आहे, त्या मातीवर या ठिकाणी मोठं संकट उभं राहतं आहे. आणि हे संकट जर दूर केलं नाही तर आपल्याला भावी पिढी माफ करणार नाही, अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि म्हणून घाटघरच नाही तर जुन्नर तालुक्याला जर त्यांचा निसर्ग टिकायचा असेल, शिवजन्मभूमीचा अभिमान जपायचा असेल आणि या शिवभूमीला जर न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं नुसती आडोशी घाटघर आजनावळे नाही तर या जुन्नर तालुक्याची संस्कृती आणि हे जपण्यासाठी आमदार साहेब आपण नेतृत्व करावं. शासनाच्या ह्या सगळ्या गोष्टी गळी उतराव्यात. आणि अदानीच्या प्रकल्पामध्ये जे प्रदूषण होणार आहे तिथे जे धरण होईल किंवा तो बोगदा खोदला जाईल त्या डोंगरामध्ये, त्याच्यामुळे जे प्रदूषण होणार आहे त्या प्रदूषणामुळे या सृष्टीवर खूप मोठा असा परिणाम होईल. अशी या ठिकाणी आता प्रदूषण महामंडळाचे लोक आल्यानंतर ते तुम्हाला सांगतील त्याचा परिणाम काय आहेत, कशा कशा पद्धतीची या ठिकाणी हे केली जाणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल, तुम्हाला ऐकायला भेटेल. मित्रांनो, त्या बोगदा करत असताना जे स्फोट केले जाणार आहेत, जे सुरुंग तिथं उडवले जाणार आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ नाणेघाटापासून खाली कोकणपट्टीमध्ये 10 किलोमीटर आणि नाणेघाटाच्या पूर्वेला 15 ते 20 किलोमीटर अंतरापर्यंत घरांना तुमच्या चिरा जातील अशा पद्धतीचे स्फोट त्यांना करावे लागतील. अशी त्या प्रकल्प जो आहे गोंदिया या ठिकाणी झालेला, त्या गोंदिया प्रकल्पातल्या लोकांचे अनुभव आहेत ते मी तुमच्यासमोर सांगतो. त्या ठिकाणचे अनुभव आम्हाला ऐकायला भेटले. अतिशय घातक असा हा प्रोजेक्ट आहे. याला आंध्र प्रदेशने उचकून दिलं आहे. तो महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जर होत आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो प्रोजेक्ट हाणून पाडला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब आदिवासी जनतेला आणि महाराष्ट्राच्या शिवभूमीला न्याय दिला पाहिजे अशी माझी कळकळीची भावना आहे. आमदार साहेब आणि देवराम शेठ लांडे साहेब, तुम्हाला आमची विनंती राहील, तुम्ही नेतृत्व करा. संपूर्ण हा भाग तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. वास्तविक पाहता हा प्रकल्प ज्यावेळी 2022 साली आला, त्याच्यानंतर 2024 साली आजनावळे ग्रामपंचायतने साहेब आम्ही ग्रामसभा घेतली आणि त्या संदर्भात एक ठराव करून कलेक्टर साहेबांना दिला आणि त्याची पोच देखील आहे. त्याच्यावर आम्ही त्या 2024 साली त्याची स्थगिती घेतली. त्यानंतर 2 वर्षामध्ये त्यांचे 1-2 वेळा माणसं येऊन गेली, परंतु वारंवार आमचा विरोध असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी काही करता आलं नाही. आणि आज प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून, तर प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून जे सुनावणीचं 21 ऑगस्टला सुनावणी ठेवली, परंतु या गावचा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी आता आमच्या सरपंच मॅडमने आम्ही येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा बोलवली. याचं मागचं कारण म्हणजे आजनावळे गाव असेल आणि आज हे जे पेसा क्षेत्र आणि पेसा क्षेत्रातले गावं, मग एकीकडं जुन्नर तालुका पर्यटन म्हणून महाराष्ट्र राज्यातील एकमेव तालुका, आणि मग पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे आणि प्रदूषण करायचं कितपत योग्य या शासनाला वाटतंय. परंतु माझं असं एक म्हणणं आहे की आम्ही जे येत्या मंगळवारी एक ठराव करणार आहेत, येणाऱ्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये ठराव घेणार आहेत. जर तुम्ही पेसा क्षेत्र सांगता, मग पेसा क्षेत्रामध्ये फक्त पेसा क्षेत्राची अंमलबजावणी, जे पेसा कायद्याची अंमलबजावणी, मग तुम्ही फक्त पेसा कायदा आम्हाला निधी देण्यासाठीच फक्त त्याची अंमलबजावणी का, इतर गोष्टीसाठी का नाही? मग पेसा कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रदूषण मंत्रालयाने आमच्या आश्रमशाळा या ठिकाणी सुनावणी ठेवलेली आहे, तर त्या सुनावणीला आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध असणार आहे. मुळातच आम्ही तुमचा प्रकल्पाचा विरोध आहे, पण त्या सुनावणीला देखील आमचा विरोध आहे. आम्ही त्या संदर्भातलं ठरावाचं पत्र कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब यांना देणार आहेत.
मुळात प्रदूषण मंत्रालयाने देखील या गोष्टीचा थोडं भान ठेवलं पाहिजे की पर्यटन तालुका आहे आणि मग पर्यटन तालुक्यामध्ये आपण कशा पद्धतीनं अशा पद्धतीनं प्रदूषण करणार घे. जवळजवळ मला वाटते 10 ते 12 ग्रामपंचायतीला त्यांनी नोटीस बजावलेली. म्हणजे तुमचा प्रकल्प तुम्ही करण्यासाठी पर्यटन तालुक्यातलेच पेसा क्षेत्रातील 12 ग्रामपंचायतींना नोटीस बजावणार म्हणजे कितपत योग्य आहे. आजनावळे ग्रामस्थांचा आडोशी येथील आजनावळे सर्व ग्रामस्थांचा या प्रकल्पाला मागं विरोध होता आणि आजही आहे. त्या प्रकल्पामध्ये आमची स्वतःची जमीन जाते, त्याच्यामध्ये माझ्या आईचं सामायिक क्षेत्र असेल 42 एकर जमीन जाते. इथं माझ्या आधी लांडे सर बोलले त्यांची पण जमीन आहे, इथं ती भीमाबाई बोलली त्यांची. म्हणजे जवळजवळ आजनावळे ते 27 शेतकरी आहेत. 27 शेतकऱ्यांच्या आजनावळ्यातली जमीन जाते. त्यामुळं आजनावळे गावाचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. तो कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आम्ही प्रकल्प होऊन देणार नाही. उद्या आम्हाला अटक झाली, आमच्यावरती गोळ्या झाडल्या तरी देखील आम्ही मागं हटणार नाही. या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे ग्रामस्थ या नात्याने विरोध असेल आणि सर्व ग्रामस्थ आमचे एकसंघ आहेत, कोणीही कुठं जाणार नाही. शेवटपर्यंत ज्याप्रमाणे आम्ही संघर्ष चालू ठेवला आहे ज्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की राज्यपाल साहेबांना भेटू, परंतु 2-3 वेळा त्या कंपनीची माणसं आली आणि त्यांना आम्ही सांगितलं आमचा पूर्णपणे विरोध आहे. आम्हाला वाटलं विरोध म्हणजे प्रकल्प थांबला काय, पण आम्ही देखील जे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही राज्यपाल मोदयांना भेटणार आहेत, तर आज देखील आमची तयारी ज्या येणाऱ्या 4 तारखेच्या ग्रामसभेमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे, प्रदूषण मंत्रालयाला निवेदन देणार आहेत, तहसीलदारांना निवेदन देणार आणि राज्यपालांना देखील निवेदन देणार. राज्यपाल महोदयांना आमची विनंती आहे की या पेसा क्षेत्रातील गावातील तुम्ही फक्त पेसा कायदा निधीसाठी ठेवताय का, तर निधीसाठी न ठेवता त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ते पेसा कायद्याचा आम्हाला अधिकार हक्क भेटला पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी राज्यपाल महोदयांका असेल. तुम्ही जे साहेब या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही देखील बोलणार आहात, परंतु आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं अध्यक्ष साहेबांचं आणि तुमचं आभार मानतो आणि थांबतो. आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत की माळशेज घाट व बोरांडे या ठिकाणी जो पंप्ड स्टोरेज प्रकल्प होत आहे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जी आपल्या आदिवासी जमिनीवरती जी हानी होणार आहे या हानी रोखण्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहे. खरं तर प्रत्येक जी गावं गेलेली आहेत माझ्या मतानुसार की 79 गावं आहेत, जेणेकरून म्हणजे एकतर आपला जुन्नर तालुका आणि मुरबाड तालुका एकत्रित येऊन 79 गावे आहेत आणि बऱ्यापैकी भाग हा आपला जुन्नर तालुक्याचा जात आहे. केवाडीपासून पाहिलं तर वरती आपलं हातवीचं पठार इथपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांनी नोटीस काढलेली आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला जी नोटीस काढलेली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी बऱ्यापैकी थोडीफार माहिती दिलेली आहे. परंतु ग्रामस्थांना आणि सरपंच जे कोणी असतील त्यांना त्याच्यातलं कितपत कळतंय हे अजून तर काय आपल्याला कळालेलं नाही. ज्यांनी ती पुस्तिका वाचली असेल त्यांना बऱ्यापैकी त्याच्यातलं ज्ञान अवगत झालं असेल. परंतु आपला जो जुन्नर तालुका आहे हा पर्यटन तालुका आहे आणि पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचं उत्खनन आपण करू शकतो का? आणि यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की जेवढी गावं आहेत ही सर्व माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये आहेत. आपण किंवा लांडेसाहेब असतील, आमदारसाहेब आपण असाल, जे बुडीत बंधारे आपण मंजूर केले होते तुम्ही, शासनाने त्यांच्यावर बंदी आणली. का बंदी आणली? तर बऱ्याच काही तांत्रिक अडचणी त्यामध्ये दाखवल्या गेल्या आणि आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. मग जर तुम्ही इथं प्रोजेक्ट राबवता, तुम्ही वन हक्क समितीवरून जर तुम्ही आदेश पारित करून आणता, तुम्ही सर्व सहमत्या घेता, या ठिकाणी देवळे ग्रामपंचायत व आजनावळे ग्रामपंचायतच्या सरहद्दीवरती आपलं ढाकरघोळाचं धरण होणार होतं, ते फॉरेस्ट विभागाने अडवलं आणि आज तोच फॉरेस्ट विभाग जर या ठिकाणी हे धरण किंवा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी जर या ठिकाणी सहमती देत असेल तर हा आपल्यावर होणारा अन्याय आहे. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी इथं काम करतोय. जर आपल्याकडे पैसा असेल, मी अदानींबद्दल बोलतोय, जर अदानींकडे एवढ्या अमाप प्रमाणामध्ये पैसा आहे तर त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट जिथे गुजरातमध्ये होता तर तिथं गुजरातमध्ये करावा. आमच्या आदिवासी जमिनींवर तुमचं कामच नाही आहे. आणि
एक असं सांगायचं आहे की आपला पेसा क्षेत्र आहे. जर आपलं पेसा क्षेत्र आहे तर 1996च्या जो आपला पेसा ॲक्ट आहे, या 96च्या पेसा ॲक्टनुसार आपल्याला आणि आपल्या ग्रामसभेला सर्वानुमते अधिकार आहे. आणि एकदा ग्रामसभेचा आपला ठराव जर पारित झाला तर त्याला चॅलेंज करायला कोणीही इथं मोकळं नाही. त्यामुळं जेवढी आपली गावं गेलेली आहेत आणि जी पेसा क्षेत्रातली आहेत अशा सर्व ग्रामपंचायतला मी एक सरपंच म्हणून किंवा आपलाच एक छोटा भाऊ म्हणून आपल्याला सर्वांना सांगणं इच्छितो की आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा ही लावली पाहिजे. आणि आपलं गाव ह्या क्षेत्रामध्ये आडोशीची जमीन आणि घाटघरची जमीन जाते, परंतु नोटीस ही आपल्याला पण आहे. भविष्यात हा प्रकल्प एक्सपांड होऊ शकतो, आपल्यापर्यंत येऊ शकतो. हीच एक जबाबदारी आपल्याकडे आहे की आपण ग्रामसभा लावून फक्त ह्याच कारणासाठी ग्रामसभा लावायची आहे. आणि ह्या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध केला पाहिजे. आणि आमदार साहेब आहेत, लांडे साहेब आहेत, या ठिकाणी माहिती आहेत, आणि आम्ही सर्व सरपंच एकत्रित येऊन तुमच्या पुढाकाराखाली सर्व काम करू. आणि हा प्रकल्प कसा बंद होईल किंवा इथं नकोच आहे आम्हाला, ते आपल्याला काही लालूच देऊ शकतील की तुमचं विस्थापन करू, नोकरी लावू, पैसे देऊ, पण ही लालूचपणा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. आपल्याला प्रकल्प इथं नको आहे, मला एवढं सांगायचं होतं. आणि मगाशीच आमदार साहेब इथं बसल्यावर चर्चा चालली होती की ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी जाते आपल्याला एक जातीनिशी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत बोललं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यासोबत नसणार आहे, पण त्यांना वैयक्तिकरित्या जी लालूचपणा दिला जाईल तर त्याला कुठेही बळी न पडता आपल्या जमिनी आपण कुठल्याही भावामध्ये या अदानीला देता कामा नये असं त्यांना बजावून सांगितलं पाहिजे. कारण हा आता 2 मिनिटाचा आपण विषय करतोय, परंतु भविष्यात ही गोष्ट खूप अवघड आहे. आपल्या पिढ्या जात आपण या ठिकाणी वाहत जरी गेलो तरी काही उपयोग होणार नाही. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे की आडोशी, लवाळी हा जो आजनावळे गावातील काही परिसर आहे, या ठिकाणी अदानी साहेबांचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येतोय असं आपल्या कानावरती येत आहे. याची सखोल माहिती आपण सर्वजण घेत आहोत. आपल्या पर्यायी मार्गाने आपण ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहतो की मगाशी आमचे सहकारी मित्र दीपकजी गुटे साहेबांनी सांगितलं की मी सर्व सरपंचांना विनंती करतो, आवाहन करतो की येत्या ऑगस्ट महिन्याच्या 15 ऑगस्टच्या दरम्यान, 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टच्या दरम्यान जी कोणती ग्रामसभा आपण लावाल त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने, पेसा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा की हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, शासनाकडे असा आपण प्रस्ताव सादर करावा, अशी मी तुम्हा सर्वांना सरपंचांना आवाहन करतो. आणि मित्रांनो, मगाशी आमचे तुकाराम रावते यांनी सांगितलं की पर्यटन विकास म्हणून या तालुक्याचा गवगवा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो आदिवासी संस्कृतीचा जतन करण्याचा, परंपरेचा, रूढींचा आहे. आपण पाहिलं की नाणेघाट, घाटघर गाव याचा खूप मोलाचा वाटा या सौंदर्यामध्ये आहे. आणि हाच परिसर आपला आडोशी असेल, लवाळे असेल, बोरांडे असेल, या जर भागामध्ये असे प्रकल्प झाले, उभे राहिले, भविष्यामध्ये निसर्गाचा ऱ्हास तर त्या निमित्तानं होईलच, परंतु या ठिकाणी जर मोठमोठे कंपन्या किंवा जर वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्यात आले तर आपल्या जमिनी तर जातीलच मित्रांनो, परंतु आपली भविष्याची पिढी येणारी आहे ती निश्चितच त्यांना जमीन कुठल्या प्रकारची राहणार नाही, मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. अतिशय ही भयानक गोष्ट आहे. त्यामुळं आज मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने या प्रकल्पाचा निषेध करावा, हा प्रोजेक्ट रद्द करण्यात यावा अशी शासनाला विनंती करावी. या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या ठिकाणी ह्या प्रकल्पासंदर्भात आपण व्हॉट्सअपवर रोज पाहू लागले. आता काल परवाच्या दिवशी आमच्या निमगिरेला त्यांची माणसं आली होती काहीतरी कागदपत्र घेऊन, पण त्या दिवशी मी ग्रामपंचायतमध्ये मी पुण्याला असल्यामुळं त्यांना पोच पाहिजे होती, तर त्यांना काय मी पोच देऊ शकलो नाही. बघा, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचांना देखील मी विनंती करतो आहे की ती जी पोच आहे त्याच्यासोबत मला वाटते 5-6 कागद आहेत, त्या कागदांचं वाचन केल्याशिवाय कोणीही तशी पोच देऊ नका. कारण हा 2022ला आपला सर्वे झालेला आहे, परंतु आपल्या माणसांना कोणालाच कळलेला नाही. कारण जो ड्रोन फिरत होता आणि ती लोक जी सांगत होती ती आपल्याला चुकीची माहिती सांगत होती. आपल्याला काय वाटलं आपला काहीतरी सर्वे चालला आहे, परंतु हा जो सर्वे चालला आहे हा प्रकल्पासंदर्भात आहे हे आपल्याला कुणालाही कळलं नाही. आपला हा आदिवासी भाग आहे. ज्याप्रमाणे पूर्वी आपल्या जमिनी धरणामध्ये गेलेले आहेत
त्याच पद्धतीनं आता ह्या जमिनी जर आपल्या त्यांनी घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी विस्थापित व्हावं लागणार आहे. आता ही गरज आली प्रत्येकानं लढण्याची. प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे. आज जर आपल्या जमिनी वाडवडिलांनी राखून धरल्या, त्या जर वाचवायच्या असेल तर आपण सगळ्यांनी एक संघटित झालं पाहिजे आणि हे फार मोठं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. जसं काल परवा जंतर मंतरवर आंदोलन झालं आपला आदिवासी भाग आणि या भागाच्या जमिनी वाचवायच्या असेल तर आपल्याला देवराम शेठच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला फार मोठं आणि या ठिकाणी आज जे आपण सर्व उपस्थित आहेत, आता सगळेच आपले या भागातले सरपंच नाही आहेत, पण त्या सरपंचांना देखील विनंती आहे की आपण जो आता 15 ऑगस्टची ग्रामसभा होणार आहे, त्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी ठराव करावा की आपण ह्या प्रकल्पाला विरोध आहे आपला आणि आपण विरोध केल्याशिवाय आपल्या ह्या जमिनी वाचू शकणार नाही. याचे दुष्परिणाम आपल्या सर्व बांधवांना भोगावं लागतील. आणि खरोखर या ठिकाणी माई लांडे पण या ठिकाणी आहेत, अमोल शेठ पण आहेत. मी सर्वांना विनंती करतो की देवराम शेठनी याचं नेतृत्व घेऊन आणि त्यांच्या पाठीमागं आमचे सर्व सरपंच तुम्हाला साथ देतील. तुमच्या साथीला आपले अतुल शेठ पण आहेत, त्यांना पण आपण विनंती करूया की ह्या प्रकल्प जर आमचा आदिवासी भाग वाचवायचा असेल तर सर्वांनी मिळून आपण या प्रकल्पाला विरोध करावा आणि उद्याची जी 15 ऑगस्टची ग्रामसभा आहे ती सगळ्यांनी ठराव पास करावा. एवढे बोलून मी आपल्या ह्या छोट्याशा सभेचं माझं मनोगत संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.